सो हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं लेन्सचे टाइप्स, त्याच्यानंतर लेन्ससाठी लागणाऱ्या बेसिक टर्मिनॉलॉजीज बघितलेले आहेत. आता ह्या लेक्चरमध्ये डायरेक्ट मी सुरू करतोय लेन्स मेकर फॉर्म्युला किंवा लेन्स मेकर इक्वेशन. आता लेन्स मेकर फॉर्म्युला किंवा लेन्स मेकर इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला कन्सिडर करावी लागेल एक लेन्स. मग त्याच्यासाठी मी कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर करतो. बघा, समजा ही कॉन्व्हेक्स लेन्स मी कन्सिडर केली, समजतंय. आणि हा काय आहे तर हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. आणि हा त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा ऑप्टिकल सेंटर आहे ओ. ठीक आहे. बघा, आता इथे दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. हा जो आहे हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे आणि हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, बरोबर. मग हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर, असं समजा इमेजनरी आपण स्फिअर कंप्लीट केला तर त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथे येईल C1. ओके. आणि हा जो रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे किंवा स्फिअर आहे ह्याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथं कुठेतरी घेतला आपण C2. समजतंय. C1 आणि C2 हे दोन सेंटर ऑफ कर्वेचर दोन स्फिअरचे आहेत. ओके, ठीक आहे. पॉइंट O म्हणजेच ऑप्टिकल सेंटर पासून ते ह्या C1चं जे डिस्टन्स आहे हे काय आपण म्हणणार, सेंटर ऑफ कर्वेचरचं डिस्टन्स ऑप्टिकल सेंटर पासून, रेडियस ऑफ कर्वेचर R1. ओके, समजला. त्याच्यानंतर हा जो ऑप्टिकल सेंटर पासून C2 म्हणजेच ह्या स्फिअरचा, ह्या स्फेरिकल पार्टचा जो सेंटर आहे त्याचं डिस्टन्स, रेडियस ऑफ कर्वेचर R2. ठीक आहे. काय शंका आहे का? बघा, एक कॉन्व्हेक्स लेन्स कन्सिडर केलेली आहे. त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण लेट करूया. समजा μL. μL म्हणजे काय रे? μL इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स जरा खाली लिहितो इथं. μL इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स. ओके. आता ही जी लेन्स ठेवलेली आहे ही कुठल्या तरी मीडियम मध्ये ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल एअर असू शकतं किंवा लेन्स आपण लिक्विड मध्ये ठेवू शकतो, पाण्यामध्ये ठेवू शकतो. आलं लक्षात. म्हणजे लेन्स कुठल्या ना कुठल्या तरी मीडियम मध्ये ठेवलेली आहे. आपण इमॅजिन करूया. समजा आपण कन्सिडर करूया की ज्या मीडियम मध्ये ठेवलेली आहे, आता फॉर एक्झाम्पल ही लेन्स अशी उचलून इथं ठेवली, त्या लेन्सच्या बाजूला एक मीडियम आहे. त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी कन्सिडर करतो μm. μm रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. मीडियम इन विच लेन्स इज केप्ट. ज्या मीडियम मध्ये लेन्स काय केलेली आहे, ठेवलेली आहे, त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μm आणि μl रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ लेन्स. ओके, ठीक आहे. सेंटर ऑफ कर्वेचर C1 झालं, सेंटर ऑफ कर्वेचर C2 झालं, R1 रेडियस ऑफ कर्वेचर, R2 सुद्धा रेडियस ऑफ कर्वेचर आहे, दोन रिफ्रॅक्टिंग सरफेसेस असल्यामुळे. ओके. आणि आता विचार करूया थोडासा की O पॉइंटला कुठेतरी इथं ऑब्जेक्ट ठेवलाय. O म्हणजे काय सांगा? ऑब्जेक्ट. O ला आपण काय म्हणूया? ऑब्जेक्ट. ओके. आता इथं पण O आहे, इथं पण O आहे. मग आपण असं कन्सिडर करूया OB. OB म्हणजे काय सांगा? ऑब्जेक्ट आहे. OB म्हणजे काय रे? ऑब्जेक्ट आहे. समजतंय. ऑब्जेक्ट ह्या पॉइंटला ठेवलेलं आहे. मग आता ह्या ऑब्जेक्टची इमेज जी फॉर्म होणार आहे ती इमेज कुठे फॉर्म होईल बघूया. आता ह्या ऑब्जेक्ट मधून काय करतो, दोन रे घेतो मी. बेसिकली किती घेतोय मी रे? दोन रे ह्या ऑब्जेक्ट मधून बाहेर पडलेले आहेत. एक रे जो आहे तो अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस गेला. अलॉंग द प्रिन्सिपल ऍक्सिस गेला म्हटल्यानंतर तो कशातून गेला? ऑप्टिकल सेंटर मधून. आणि आपल्याला रूल माहित आहे. काय रूल माहित आहे तुम्हाला? जो रे ऑप्टिकल सेंटर मधून जातो त्याचं काय होत नाही, डेव्हिएशन होत नाही, तो सरळ निघून जातो. असा सरळ निघून गेला. लक्षात. एक रे तर आपल्याला समजला. दुसरा एक रे ऑफ लाईट मी घेतला, समजा हा OB. कुठला घेतला रे मी? किंवा OA घेऊया आपण. अजून एक रे ऑफ लाईट घेतला, इन्सिडेंट रे कुठला? OA. समजलं. आता हा जो ऑब्जेक्ट मधून हा जो इन्सिडेंट रे A पॉइंट वरती जाऊन पडला, मला सांगा कशातून गेला? मीडियम मधून गेला. ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत तो जो रे ऑफ लाईट आहे तो एका मीडियम मधून गेला, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μm आहे. ओके. आता A पॉइंटला पडला तो रे ऑफ लाईट, इन्सिडेंट रे ऑफ लाईट A पॉइंटला पडलेला आहे. व्यवस्थित विचार करा. मग मला सांगा इथं ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स काय येईल रे? ज्या पॉइंटला आपण ऑब्जेक्ट ठेवलाय तो पॉइंट म्हणजे हा पॉइंट आहे आणि ऑप्टिकल सेंटर हा आहे. या दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे आपण काय म्हणणार आहे? ऑब्जेक्ट डिस्टन्स. ओके. U इज इक्वल टू ऑब्जेक्ट डिस्टन्स. समजतंय? ठीक. आता हा जो इन्सिडेंट रे आहे हा A पॉइंटला जाऊन पडलेला आहे. आता हा इथून पुढे A पॉइंट पासून पुढे तो लेन्स मध्ये घुसणार आहे म्हटल्यानंतर त्या पॉइंटला त्याचं काय होणार आहे? रिफ्रॅक्शन होणार आहे. समजलं. मग रिफ्रॅक्शन होणार आहे
व्यवस्थित विचार करून सांगा मला. आता इथं जर तुम्ही नॉर्मल ड्रॉ केला, आता हा जो सरफेस आहे, हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर इकडे आहे. मग इथून आपल्याला काय करावं लागेल, इमेजिनरी एक नॉर्मल ड्रॉ करावं लागेल. असा नॉर्मल ड्रॉ केला, लक्षात आलं. मग इथून जर आपण नॉर्मल ड्रॉ केला, व्यवस्थित विचार करा, रेरर मीडियम व्यवस्थित आपण इथं जर आपण लेट केलं की मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लेन्सच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कसा आहे रे, कमी आहे. मग व्यवस्थित घ्या, हे जे मीडियम आहे ते काय होणार सांगा, रेरर मीडियम होणार, आणि जे लेन्सचं मीडियम आहे ते काय होणार, डेन्सर मीडियम होणार. व्यवस्थित विचार करा, रेरर टू डेन्सर जाणार आहे आता. म्हणजे ह्या पॉइंटला कुठे बेंड होईल रे, तो टुवर्ड्स नॉर्मल, असा टुवर्ड्स नॉर्मल बेंड झाला. समजलं. मग ए टू बी हा लेन्स मधून ए टू बी असा गेला बघा. ठीक आहे, हा जो रे ऑफ लाईट आहे बघा, हा ए टू बी असा इथून निघून गेला. समजतंय. समजा हा जर सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस नसता, व्यवस्थित बघा, हा जो सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे तो जर तिथं प्रेझेंट नसता, तर हा रे ऑफ लाईट असाच सरळ गेला असता. आणि हा जो रे ऑफ लाईट आहे असाच सरळ गेला असता, आणि इथं काय फॉर्म झाली असती, इमेज फॉर्म झाली असती. जर तरच्या गोष्टी व्यवस्थित विचार करून बघा, जर सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस प्रेझेंट नसता तर, लक्षात आलंय, सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे तो जर तिथं नसता तर हा रे ऑफ लाईट सरळ निघून गेला असता, कारण बेंड व्हायचा प्रश्नच येत नाही. इमॅजिन करूया की हा सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस जो आहे तो तिथं प्रेझेंट नाही. आलं लक्षात. मग काय होईल, इथं फर्स्ट टाइम रिफ्रॅक्शन होईल, असा रे ऑफ लाईट येईल, रिफ्रॅक्शन होईल आणि असा निघून जाईल. समजतंय. आणि इथं इमेज फॉर्म होईल. म्हणजे इन अब्सेन्स ऑफ सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस, इमेज विल बी फॉर्म ऍट I1. आलं लक्षात. इथं घेऊया I1 इज इक्वल टू फर्स्ट इमेज किंवा इमेज इन absence of second refracting surface. बरोबर. सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस जर नसता तर I1 ही काय झाली असती, इमेज झाली असती. मग आता ह्या ऑप्टिकल सेंटर पासून इमेज किती डिस्टन्स वरती फॉर्म झालेली आहे, जर सेकंड रिफ्रॅक्शन सरफेस नसता तर I1. बरोबर. म्हणजे हे काय होणार रे, V1 हे काय होणार, इमेज डिस्टन्स होणार. आलं लक्षात. आतापर्यंत आपण एकच रिफ्रॅक्शन कन्सिडर केलंय, रिफ्रॅक्शन फ्रॉम फर्स्ट सरफेस. व्यवस्थित घ्या, रिफ्रॅक्शन फ्रॉम फर्स्ट सरफेस, त्याच्यावरून रिफ्रॅक्शन फॉर्म फर्स्ट सरफेस पासून झालेली इमेज म्हणजे I1, आणि किती डिस्टन्स वरती फॉर्म झालेले V1. पण इथं लेन्स आहे, या केसमध्ये लेन्स आहे, त्याच्यामुळे लेन्सला दोन रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे. म्हटल्यानंतर काय होईल रे, आता हा जो रे ऑफ लाईट आहे हा असा सरळ बाहेर न निघता ह्या बी पॉइंटला अगेन त्याचं काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. म्हणजे हा सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस असल्यामुळे त्याचं एक फर्स्ट रिफ्रॅक्टिंग सरफेस कडून ए पॉइंटला काय झालं, रिफ्रॅक्शन झालं. आता सेकंड रिफ्रॅक्टिंग सरफेस कडून बी पॉइंटला त्याचं अगेन काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. मग हा जो रे ऑफ लाईट आहे असा सरळ, मी जसा डॉटेडने दाखवलाय असा सरळ बाहेर न निघता अगेन रिफ्रॅक्शन होईल इथं, आणि असा रे ऑफ लाईट जाईल. बरोबर. म्हणजे फायनल इमेज जी आहे तिथं आय पॉइंटला फॉर्म होईल. बघा, फायनल इमेज कुठे फॉर्म होणार आहे, आय पॉइंटला. मग इथं घेऊया आपण आय म्हणजे काय असले रे, फायनल इमेज. लक्षात आलं. फायनल इमेज काय रे, आय. मग आता ही जी फायनल इमेज आहे त्या इमेजचं डिस्टन्स आहे ते आपण लेट करूया ऑप्टिकल सेंटर पासून व्ही. काय लेट केलं, व्ही लेट केलं. लक्षात आलं. आता ह्या केसवरून आपण रिलेशन डेव्हलप करायचं कोणाच्या मधलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यानंतर आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचं आहे फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर, ह्यांच्यामधलं आपल्याला रिलेशन डेव्हलप करायचं आहे. बरोबर. ही जी लेन्स आहे ह्या लेन्सची फोकल लेंथ किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता ह्याच्यावरून मी काय करतो बघा, डेरिव्हेशन कसं तयार करतो. इथं एक गोष्ट लक्षात आलेली आहे, दोन रिफ्रॅक्शन झालेले आहेत. बरोबर. ह्या फर्स्ट सरफेसच्या इथं रिफ्रॅक्शन झालेलं आहे आणि सेकंड सरफेसच्या इथं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. बरोबर. आता दोन्हीही सरफेस कसले आहेत, स्फेरिकल आहेत. म्हटल्यानंतर आपण दोन्हीही सरफेसच्या इथं आपण रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेस चे लॉ आपण अप्लाय करू शकतो. कोणता फॉर्म्युला रिफ्रॅक्शन थ्रू स्फेरिकल सरफेसचा, μ2 अपॉन व्ही मायनस μ1 अपॉन यू इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन आर वाला. मग इथं दोन्ही सरफेसचे इथं फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. अगोदर व्यवस्थित विचार करूया, रिफ्रॅक्शन ऍट फर्स्ट सरफेस, रिफ्रॅक्शन ऍट फर्स्ट
सरफेस. ओके, फर्स्ट सरफेसच्या इथं होणारं रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन ऍट फर्स्ट सरफेसचा इथं बघा μ1 काय होणार, ज्या अगोदर सांगा ऑब्जेक्ट कोण आहे इथं फर्स्ट सरफेस साठी विचारलं आपण. फर्स्ट सरफेसला विचारलं सांग रे तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण आहे, फर्स्ट सरफेस जो आहे तो फर्स्ट सरफेस साठी कोण ऑब्जेक्ट आहे सांग तुझ्यासाठी, कुठून इन्सिडेंट रे येतोय, सर ह्या पॉइंट पासून येतोय बरोबर. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो कोण आहे रे, ओबी हा ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षात. इन्सिडेंट रे कुठं आहे रे, तर सर ह्या मीडियम मध्ये ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μn. मग इथं काय ना μ1 म्हणजे ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे असतो त्याचं काय ना सांगा μm. आलं लक्षात. फॉर्म्युला वापरायचा ना आपल्याला, कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन r1 वापरायचा. ओके, मग μ1 कोण आहे, μ2 कोण आहे, v कुठला आहे, u कुठला आहे, r कुठला आपल्याला वापरलं पाहिजे. समजतंय. ठीक. मग ह्या फर्स्ट सरफेसला विचारा तुम्ही ऑब्जेक्ट कोण आहे, ओबी. मग त्याच्याकडून येणारा रे कोणता आहे, हा कोणत्या मीडियम मध्ये, ह्या मीडियम मध्ये ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μn. मग तो आपण μ1 घेतला. ओके, आता सेकंड बघा μ2 ज्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टेड रे असतो तो. मग रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये, लेन्स मध्ये आहे, ए बी. समजतंय. मग लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय μl. ओके, आता ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती सांगा, u बरोबर. ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं u ऍज वेल एज इमेज कुठे फॉर्म झाली सांगा, v1. ओके, लक्षात घ्या फर्स्ट सरफेसचाच विचार करतोय. आता आपण सेकंड सरफेस कडून झालेल्या रिफ्रॅक्शनचा विचार करत नाही. फर्स्ट सरफेस कडून जे इमेज फॉर्म झालेली आहे ती कुठे फॉर्म झालेली आहे, I1 वरती. आलं लक्षात. इमेज इथं लिहूया, ऑब्जेक्ट झाला ओबी आणि इमेज काय झाली रे, I1 झालेली आहे. आलं लक्षात. मग आता सांगा ऑब्जेक्ट डिस्टन्स u होणार आणि इमेज डिस्टन्स काय होणार, v1 होणार. काय शंका आहे का. ऍज वेल एज रेडियस ऑफ कर्वेचर सांगा मला काय येणार, रेडियस ऑफ कर्वेचर R2 घेणार का R1 घेणार. हा कुणाकडून रिफ्रॅक्शन झालंय, फर्स्ट सरफेस कडून बरोबर. मग फर्स्ट सरफेसचे रेडियस ऑफ कर्वेचर काय, हा बघा हा जर स्फिअर कंप्लीट केला तर रेडियस ऑफ कर्वेचर काय येणार, R1 येणार. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण हा फॉर्म्युला वापरूया. कुठला फॉर्म्युला बघा, μ2 अपॉन v मायनस μ1 अपॉन u इज इक्वल टू μ2 मायनस μ1 अपॉन r. चला μ2 च्या जागेवर μ2 ची व्हॅल्यू घाला. μ2 ची व्हॅल्यू काय, μl. ओके, v च्या जागेवर v ची व्हॅल्यू काय, इमेज डिस्टन्स v1. μ1 च्या जागेवर μ1 किती आहे सांगा, μ1 आहे μm. ओके, μm. u ऑब्जेक्ट डिस्टन्स u. ओके, μ2 μl मायनस μ1 μm आणि रेडियस ऑफ कर्वेचर R1. हे काय रे, फर्स्ट इक्वेशन आपण लेट केलं. काय शंका आहे का, समजलंय. ह्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. हे झालं रिफ्रॅक्शन फ्रॉम फर्स्ट सरफेस. आता हा रे अप्लाइड असा गेला 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 ए टू बी गेला. आता बी पॉइंटला अगेन रिफ्रॅक्शन होणार आहे फ्रॉम सेकंड सरफेस. रिफ्रॅक्शन ऍट सेकंड सरफेस. हा आता रिफ्रॅक्शन ऍट सेकंड सरफेस बघा. ह्या सेकंड सरफेसला प्रश्न विचार प्रश्न सांग रे, तुझ्याकडे जो रे येतोय तो कुठून येतोय, सर ह्या ए पॉइंट कडून येतोय बरोबर. ए पॉइंट म्हणजे थोडक्यात कोण ऑब्जेक्ट झाला सांगा. आता ओ पॉइंट कडून डायरेक्ट त्याच्या बी पॉइंट, ह्या सेकंड सरफेस कडे डायरेक्ट रे ओ कडून येतोय का, नाही, ए कडून येतोय बरोबर. आणि ए कडून रे येतोय म्हटल्यानंतर ए पॉइंटला आपण काय म्हणतो, कसली इमेज फॉर्म झाली, I1. म्हणजेच थोडक्यात काय होणार आहे, फर्स्ट सरफेसने तयार केलेली इमेज सेकंड सरफेस साठी काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे. आता सांगा ऑब्जेक्ट कोण होणार सेकंड सरफेस साठी, जी फर्स्ट सरफेस साठी कोण होती, इमेज होती. म्हटल्यानंतर काय येणार, I1 झाली ऑब्जेक्ट. ओके, रिफ्रॅक्ट इन्सिडेंट रे कोणत्या मीडियम मध्ये, सर इन्सिडेंट रे तर कशात आहे, आता विचार करा ना, सेकंड सरफेस वरती जो रे येतोय ए बी तो इन्सिडेंट होणार. कशामध्ये, लेन्स मध्ये. मग ज्या मीडियम मध्ये इन्सिडेंट रे असतो त्याला आपण μ1 म्हणतो. मग इथे काय येणार, μl येणार. समजतंय. रिफ्रॅक्टेड रे म्हणजे हा फायनल बघा B2I बरोबर. रिफ्रॅक्टेड रे कोणत्या मीडियम मध्ये आहे, μ2 बरोबर. म्हटल्यानंतर कुठल्या मीडियम मध्ये सांगा, त्या सराउंडिंग ज्या मीडियम मध्ये लेन्स ठेवलेले त्या मीडियम मध्ये, म्हणजेच काय येणार, μm येणार. समजतंय. बघा सेकंड सरफेसचा विचार करतोय. सेकंड सरफेस साठी ए बी हा इन्सिडेंट होणार, BI हा रिफ्रॅक्टेड होणार. ठीक आहे. ऑब्जेक्ट कोण झाला, I1 हा ऑब्जेक्ट झाला बरोबर. म्हणजे थोडक्यात पहिल्या सरफेसने तयार केलेली इमेज दुसऱ्या सरफेस साठी ऑब्जेक्ट म्हणून काम करणार. ओके, आता मला सांगा I1
ऑप्टिकल सेंटर पासून I1 किती डिस्टन्स वरती आहे V1 म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स होणार इथं ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू ज्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट आता इथं कोण म्हणून काम करतोय I1 ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती V1 बर फायनल इमेज कुठली फॉर्म झाली बघा ह्या सरफेसने तयार केलेली इमेज आय आहे आलं लक्षात ऑब्जेक्ट I1 आहे तर इमेज काय झाली आय झाली बरोबर मग इमेज डिस्टन्स काय होईल रे इमेज डिस्टन्स इथं होणार आहे O2I O2I काय V आहे लक्षात आलं बघा पहिल्या सरफेस साठी ऑब्जेक्ट कोण होता OB होता इमेज कुठं फॉर्म झाली I1 बरोबर आता पहिल्या सरफेसने तयार केलेली इमेज दुसऱ्या सरफेस साठी ऑब्जेक्ट होईल आणि इमेज कुठे फॉर्म झाली आय ही काय होणार फायनल इमेज फॉर्म समजते आता परत फॉर्म्युला लिहूया आपण कुठला फॉर्म्युला μ2/v मायनस μ1/u इज इक्वल टू μ2 मायनस μ1/r चला μ2 च्या जागेवर μ2 ची व्हॅल्यू टाकूया μ2 म्हणजे काय μm आहे लक्षात आलं μm अपॉन हे काय v म्हणजेच काय इमेज डिस्टन्स किती आहे v चा μ1 च्या जागेवर μ1 ची व्हॅल्यू टाका इथं काय μl येणार लक्षात त्याच्यानंतर u म्हणजे काय ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणजे काय सांगा v1 परत μ2 मायनस μ1 म्हणजे थोडक्यात μm मायनस μl अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर आता सांगा रिफ्रॅक्शन कोणाकडून झालंय ह्या स्फेरिकल पार्ट कडून झालंय आणि त्याची रेडियस म्हणजे काय येणार आहे R2 लक्षात आलं हे झालं सेकंड इक्वेशन आता सिंपल दोन इक्वेशन मला मिळालेले आहेत लक्षात आलं आता ह्या दोन्ही इक्वेशनची मी ऍडिशन करतोय दोन्ही इक्वेशनची काय करतोय ऍडिशन करत आहे ऍड बोथ इक्वेशन बरोबर मग LHS मध्ये LHS ऍड होईल RHS मध्ये RHS ऍड होईल LHS बघा पहिल्या इक्वेशनची काय μl अपॉन V1 मायनस μm अपॉन u प्लस आता सेकंड इक्वेशनची LHS काय बघा μm अपॉन v मायनस μl अपॉन v1 बघा LHS मध्ये LHS मी ऍड केलेले इज इक्वल टू आता RHS मध्ये RHS ऍड करूया μl मायनस μm अपॉन R1 प्लस μm मायनस μl अपॉन R2 समजतंय का बघा LHS मध्ये LHS ऍड केली RHS मध्ये RHS ऍड केली बघा μl अपॉन v1 आणि हा मायनस μl अपॉन v1 हे कॅन्सल होईल एकमेकांशी समजतंय मला राहणार काय सांगा μm अपॉन v मायनस μm अपॉन u इज इक्वल टू पलीकडे बोला μl मायनस μm अपॉन R1 आता हे जे आहे ह्याच्यातून मी मायनस साइन कॉमन काढतो बघा म्हणजेच असं लिहू शकतो मायनस μl मायनस μm अपॉन R2 बघा तुम्ही हे जर परत सिम्प्लिफाय केलं मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस μl आहे असंच येणार आणि हे मायनस मायनस प्लस μm आहे असंच येणार समजलं मी काय केलं ते आता काय करतोय बघा समजलंय सगळ्यांना काय डाऊट आहे का बघा हा आता पुढे सिम्प्लिफाय कसं करतोय बघा हे इथं पण बघा न्यूमरेटर काय μm आहे इथं पण न्यूमरेटर μm आहे म्हणजे μm मी काय करू शकतो कॉमन काढू शकतो μm कॉमन काढला राहिलं काय सांगा 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u ओके 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u इज इक्वल टू तिकडे काय कॉमन काढू शकतो रे μl मायनस μm कॉमन काढू शकतो की नाही μl मायनस μm कॉमन काढला राहिला काय रे मग हे बघा एक कॉमन काढला हा μl मायनस μm राहिला काय 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2 समजतंय सगळ्यांना आता हा जो μm आहे हा इकडे जाऊन डिवाइड करतो राहतोय कसं बघा 1 अपॉन v मायनस 1 अपॉन u इज इक्वल टू μl मायनस μm अपॉन μm इंटू ब्रॅकेट 1 अपॉन R1
मायनस 1/r2. समजतंय सगळ्यांना? क्लिअर होतंय? ठीक आहे. आता हा जो म्यू एम आहे हा दोघांना डिवाइड केलाय आपण. हा काय करूया? सेपरेट करूया. म्हणजे म्यू एल ला पण डिवाइड होईल ऍज वेल एज म्यू एम ला पण डिवाइड होईल. आलं लक्षात? हा कॉमन डिवायझर आहे. असं लिहू शकतो 1/v मायनस 1/u इज इक्वल टू म्यू एल अपॉन म्यू एम मायनस म्यू एम अपॉन म्यू एम 1. समजतंय? इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. लक्षात आलंय? हे इरेज करू आता. समजतंय का? बघा, ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती असेल. ऑब्जेक्ट कुठे असेल? इन्फिनिटी वरती असेल. मग मला सांगा इमेज कुठे फॉर्म होईल रे? बघा, ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट एखाद्या केसमध्ये समजा ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि ऑब्जेक्ट हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. ऑब्जेक्ट कुठे असेल? इन्फिनिटी वरती असेल. मग मला सांगा इन्सिडेंट रे कशी येतील? पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि कॉन्व्हेक्स लेन्स वरती जर इन्सिडेंट रे पॅरल आले तर ते काय होतात तरी सांगा? कॉन्व्हर्ज होतात. कुठल्या पॉईंटला कॉन्व्हर्ज होतात सांगा? एकाच पॉईंटला कॉन्व्हर्ज होतात. त्यालाच काय म्हणतो आपण? फोकस. आणि ऑप्टिकल सेंटर पासून त्या फोकसचं डिस्टन्स म्हणजे काय म्हणतो आपण? फोकल लेंथ. म्हणजे थोडक्यात जर ऑब्जेक्ट कुठे असेल? इन्फिनिटी वरती असेल तर इमेज कुठे फॉर्म होईल? फोकस वरती फॉर्म होईल. मग इमेज डिस्टन्स किती होईल? फोकल लेंथ एवढं इमेज डिस्टन्स होणार आहे. म्हणजे इफ ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी देन कसं होईल रे? u इज इक्वल टू इन्फिनिटी अँड v इज इक्वल टू कसं होणार सांगा? फोकल लेंथ एवढं होणार. बरोबर? म्हणजे ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी वरती असेल तर ऑब्जेक्टचं डिस्टन्स इन्फिनिटी. बरोबर? आणि तुम्हाला माहित आहे जर इन्फायनाइट ऑब्जेक्ट कडून इन्फिनिटी वरती असलेल्या ऑब्जेक्ट कडून जर येत असतील तर पॅरल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस येतात. आणि काय करते? लेन्स त्यांना काय करते? कॉन्व्हर्ज करते. बरोबर? कोणत्या पॉईंटला कॉन्व्हर्ज करते? फोकसला कॉन्व्हर्ज करते. आणि त्या फोकसचं डिस्टन्स म्हणजे फोकल लेंथ. थोडक्यात इमेज फोकस वरती फॉर्म होणार. जर ऑब्जेक्ट कुठे असेल? इन्फिनिटी वरती असेल तर इमेज इथे लिहून ठेवतो. इमेज फॉर्मड ऍट फोकस. आलं लक्षात? देअरफॉर मी यू ला काय टाकू शकतो? इन्फिनिटी टाकू शकतो. व्ही ला काय टाकू शकतो? एफ टाकू शकतो. मग हा जो फॉर्म्युला असा कसा लिहितोय बघा मी 1/v च्या जागेवर एफ येणार. 1/v च्या जागेवर एफ मायनस 1/इन्फिनिटी इज इक्वल टू म्यू एल. म्यू एल म्हणजे कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे? लेन्सचा. अपॉन म्यू एम. म्यू एम म्हणजे काय? त्या मीडियमचा ज्या मीडियम मध्ये लेन्स ठेवलेली आहे. म्यू एल अपॉन म्यू एम मायनस 1 इंटू ब्रॅकेट कसं येणार सांगा? 1/r1 मायनस 1/r2. आता 1/इन्फिनिटी म्हणजे किती येणार सांगा? 0 येतो. म्हटल्यानंतर कसं येणार? फायनल फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू म्यू एल अपॉन म्यू एम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला फोकल लेंथ काढण्यासाठी उपयोगाचा आहे. हा फॉर्म्युला कशाचा आहे? फोकल लेंथ फाइंड आउट करण्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल की सर फोकल लेंथ म्हणजे हाफ ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर. ते कशाच्या केसमध्ये? मिररच्या केसमध्ये. लक्षात घ्या व्यवस्थित. मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मे असते. परंतु लेन्सच्या केसमध्ये तसं म्हणून चालणार नाही. कारण रेडियस ऑफ कर्वेचर वेगवेगळ्या सुद्धा असतात लेन्सच्या केसमध्ये. बरोबर? कारण रिफ्रॅक्टिंग सरफेस 2 असतात. मग जर तुम्हाला मिररच्या केसमध्ये फोकल लेंथ काढायची आहे तर काय करायचं? r/2 वापरायचं. आणि लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथ काढायचं आहे हा फॉर्म्युला वापरायचा. लेन्सच्या केसमध्ये फोकल लेंथ काढायचे 1/f इज इक्वल टू म्यू एल मायनस म्यू एल अपॉन म्यू एम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. समजतंय? आता म्यू एल म्हणजे कुणाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार? लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार. लेन्स कशाची बनवलेली आहे? त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार. आणि म्यू एम म्हणजे कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार? ज्या मीडियम मध्ये लेन्स ठेवलेली आहे त्या. आता इथं समजा फॉर एक्झाम्पल जर हवेमध्ये ठेवली असेल, इफ लेन्स इज इन एअर असेल तर म्यू एम इज इक्वल टू काय होणार? 1. बरोबर? मग काय ना फॉर्म्युला कसा येणार? 1/f इज इक्वल टू म्यू एल मायनस 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/r1 मायनस 1/r2. हा फॉर्म्युला वापरायचा. समजतंय? हा बघा बरेच वेळा तुम्हाला सांगतात की इफ लेन्स इज केप्ट इन वॉटर किंवा एखाद्या पर्टिक्युलर लिक्विड मध्ये. समजतंय? मग जर हवेमध्ये ठेवले असेल तर हा वापरा. हवेपेक्षा वेगळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर हा वापरायचा. लक्षात? हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा. म्यू एल अपॉन म्यू एम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2.
म्यूएल म्हणजे काय, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यूएम म्हणजे काय, मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्या मीडियम मध्ये लेन्स आपण ठेवलेली आहे ते. समजलं. आता ह्याला म्हणतात लेन्स मेकर इक्वेशन. काय म्हणतात, लेन्स मेकर इक्वेशन. समजतंय. आता ह्याच्यावरून मी अजून एक रिलेशन तयार करतोय बघा. ह्याची जी एलएचएस, समजा ह्या इक्वेशनला आपण नाव दिलं थर्ड इक्वेशन. काय इक्वेशन बघा, 1/v - 1/u इज इक्वल टू म्यूएल अपॉन म्यूएम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. आणि ह्या इक्वेशनला नाव दिलं आपण, समजा नंबर दिला फोर्थ इक्वेशन. बघा थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन दोघांचे एलएचएस तुम्ही बघून मला सांगायचे. बघा फ्रॉम थर्ड अँड फोर्थ इक्वेशन. बघा बरं, हे थर्ड इक्वेशन आहे आणि ते फोर्थ इक्वेशन आहे. बघा थर्ड इक्वेशनची एलएचएस काय, 1/v मायनस 1/u. आणि फोर्थ इक्वेशन बघा आता आरएचएस काय, म्यूएल अपॉन म्यूएम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. फोर्थ इक्वेशनचे आरएचएस बघा, म्यूएल अपॉन म्यूएम मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. काय दिसतंय, तर दोन्हीही इक्वेशनचे आरएचएस कसे सेम आहेत. जर आरएचएस सेम असतील तर आपण एलएचएस पण कशा लिहू शकतो, सेम लिहू शकतो. म्हणून असं लिहू शकतो का बघा आपण, 1/f हा याचे एलएचएस इज इक्वल टू ह्याचे एलएचएस इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा जो फॉर्म्युला आहे हा सुद्धा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. समजलं. ह्याला म्हणतात गॉसियन फॉर्म ऑफ लेन्स इक्वेशन. गॉसियन फॉर्म ऑफ लेन्स इक्वेशन. समजलं. बेसिकली तुम्हाला जर प्रश्न बऱ्यापैकी जास्त केसमध्ये प्रश्न कशामध्ये विचारतात बघा, फोकल लेंथ फाइंड आउट करा. समजतंय. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, काय देणं गरजेचं आहे सांगा. ज्या मीडियम मध्ये लेन्स ठेवलेले आहे त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लेन्सच्या दोन्ही रिफ्रॅक्टिंग सरफेसचे रेडियस ऑफ कर्वेचर. एवढं माहित असलं आपल्याला की आपण काय फाइंड आउट करू शकतो, त्या लेन्सची फोकल लेंथ फाइंड आउट करू शकतो. समजतंय. काय डाऊट आहे का बघा. पण हा फॉर्म्युला वापरताना चांगले लक्षात ठेवायचं, हा जो फॉर्म्युला वापरताना, हे जे दोन फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले वापरत असताना प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स वापरायचे आहेत. यूज प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स. हे लक्षात ठेवा, यूज प्रॉपर साइन कन्व्हेन्शन्स. हे लक्षात ठेवायचं, डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा नाही. समजतंय. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू घालताना साइन कन्व्हेन्शन्स प्रॉपर वापरायच्या आहेत. मग साइन कन्व्हेन्शन्स कशा कशाच्या वापरावे लागतील तुम्हाला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला तर साइन कन्व्हेन्शन्स नाही आहेत, मग कशाच्या साइन कन्व्हेन्शन्स असणार आहेत, रेडियस ऑफ कर्वेचरच्या साइन कन्व्हेन्शन्स. मग रेडियस ऑफ कर्वेचरच्या साइन कन्व्हेन्शन्स बघा. आता ह्या केसमध्ये इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये व्यवस्थित बघा. जर आपण R1 मोजायला गेलो तर R1 ऑप्टिकल सेंटर पासून इकडे मोजणार आहे आणि इन्सिडेंट रे पण असाच आहे. पण नंतर R1 कसा घेणार, प्लस घेणार. समजतंय. आणि R2 जो आहे तो R2 हा ऑप्टिकल सेंटर पासून इकडे मोजणार आहे R2 बघा. समजतंय. इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये R2 कसा घेणार, मायनस घेणार. ह्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं दिसेल, हे बघा, समजा इन्सिडेंट रे जर असा पडत असेल, लक्षात घ्या, लेन्स असेल, लेन्सच्या ह्या पार्टवरती, कॉन्व्हेक्स पार्टवरती जर इन्सिडेंट रे येत असेल, इन्सिडेंट रे असा येत असेल, बरोबर. आता इन्सिडेंट रे कुणाकडून येणार, ऑब्जेक्ट कडून येणार. आणि नंतर ऑब्जेक्ट समजा इकडे आहे आणि इन्सिडेंट रे कॉन्व्हेक्स पार्टवरती पडतोय, तर ह्या केसमध्ये रेडियस ऑफ कर्वेचर कशी घ्यायची, पॉझिटिव्ह घ्या. लक्षात. आणि जर इन्सिडेंट रे कॉन्केव्ह पार्टवरती पडत असेल, इन्सिडेंट रे कॉन्केव्ह पार्टवरती, बरोबर, म्हणजे अशा ह्या पार्टवरती आतल्या बाजूने जात असेल, तर रेडियस ऑफ कर्वेचर कशी घ्या, निगेटिव्ह घ्या. समजतंय. काय डाऊट आहे का बघा. हे दोन साइन कन्व्हेन्शन्स वापरायचे आणि ह्याच्यावरती आता डिपेंड असणारे प्रॉब्लेम, एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत. फॉर्म्युला पार्ट पाहिजे आणि साइन कन्व्हेन्शन्स माहित पाहिजे. एक 3-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण आणि तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करायला सुरुवात करायची वेगवेगळ्या बुक मध्ये ऍज वेल ऍज
तुम्हाला दिलेल्या डीपीपी मधून. ठीक आहे मित्रांनो, बघा 4 प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. सांगितलं काय बघा, एकच ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये सब प्रॉब्लेम्स दिलेत. फोकल लेंथ फाइंड आउट करायचे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय घ्या, 4/3 घ्या. सगळ्या केसमध्ये 4/3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या. बघा काय करायचं, तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजे. बेसिकली फॉर्म्युला काय सांगा, 1/f इज इक्वल टू म्यूएल. आता इथं काय सांगितलंय, सगळे जे आहेत सगळे कशामध्ये ठेवले, सगळ्या लेन्स आहेत, ऑल लेन्स कशामध्ये, एअर मध्ये. म्हटल्यावर काय येणार सांगा, म्यू एम इज इक्वल टू किती घेणार, 1 घेणार. लक्षात. मग फॉर्म्युला काय वापरणार, म्यूएल मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 मायनस 1/r2. आलं लक्षात. बऱ्याच वेळा तुम्हाला असं पण देतात की समजा लेन्स लिक्विड मध्ये ठेवलेले, वॉटर मध्ये ठेवलेले. लक्षात आलं. त्या केसमध्ये काय, म्यूएल अपॉन म्यूएम करायचं. समजतंय. लेवल 1 चे प्रॉब्लेम आहेत, एकदम इझी आहे. रेडियस ऑफ कर्वेचरचा विचार करा. रेडियस ऑफ कर्वेचर असा इन्सिडेंट रे येतोय. समजतंय. असा जर इन्सिडेंट रे घेतला आपण, तर ही जी रेडियस आहे 20 वाली ती काय घेणार सांगा, प्लस घेणार. आणि ही जी रेडियस आहे 30 वाली ती काय घेणार, मायनस घेणार. समजतंय. रेडियस ऑफ कर्वेचर साठी मी सांगितलं, असं जर असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर पॉझिटिव्ह, आणि जर असं असेल तर रेडियस ऑफ कर्वेचर निगेटिव्ह असणार. समजतंय. मग आता अप्लाय करा बघू हे साइन कन्व्हेन्शन्स. 1/f इज इक्वल टू कसं येणार, म्यूएल म्हणजे लेन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, 4/3 मायनस 1 इंटू ब्रॅकेट. इथं R1 कसा येणार, प्लस. बरोबर. R1 प्लस म्हणजे 1/20 मायनस R2 कसा येणार, मायनस 1/-30. लक्षात येते. मग काय येणार सांगा, हे 4/3 मायनस 1 म्हटल्यानंतर 4 मायनस 3/3 1/3 येणार. राहिलं काय सांगा, 1/20 मायनस मायनस प्लस 1/30. ओके. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. 1/3 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 30 प्लस 20 अपॉन किती रे, हे 30 इंटू 20 600. ओके. काय येणार सांगा, 1/3 इंटू ब्रॅकेट 30 प्लस 20 50 अपॉन 600. ओके. हे 0 शी 0 कॅन्सल झाले. मला सांगा किती येणार, 1/, हे बघा 1/3 इंटू ब्रॅकेट 5/60 म्हणजे 1/12 येणार. समजतंय. 1/f इज इक्वल टू काय ना सांगा, 1/3 इंटू 1/12 म्हणजे f इज इक्वल टू काय येणार, 12 इंटू 3 36 सेंटीमीटर. ही झाली फोकल लेंथ. एकदम इझी आहे का नाही. पुढचा प्रॉब्लेम घ्या. आता इथे काय घेणार सांगा, रेडियस ऑफ कर्वेचर ही हा प्लेन सरफेस आहे आणि हा 20 दिलाय. बरोबर. R1 इज इक्वल टू किती घेणार सांगा, इन्फिनिटी. आणि R2 इज इक्वल टू काय घेणार सांगा, 20. प्लस घेणार की मायनस घेणार, असा इन्सिडेंट रे घेतोय तुम्ही. बरोबर. नंतर हा असा आतमध्ये जाणार. बरोबर. ह्या सरफेस वरती असा जाईल. रेडियस ऑफ कर्वेचर कशी येणार, 20 मायनस 20 वाली येणार. मग सांगा फॉर्म्युला 1/f इज इक्वल टू कसं येईल रे, 4/3 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/r1 इन्फिनिटी मायनस 1/-20. ओके. मग कसं येणार सांगा, 1/3 इंटू ब्रॅकेट कसं येणार, 1/20. बरोबर. मग कसं येणार, 1/60. देअरफॉर फोकल लेंथ बिकम्स 60 सेंटीमीटर. ओके. सगळा जो डेटा दिलाय तो कशामध्ये दिलाय, सेंटीमीटर मध्ये दिलेला. समजा इकडून घेतला आपण रे ऑफ लाईट. समजतंय. ऑब्जेक्ट बेसिकली आपण कुठून घेतो, इन्सिडेंट रे जो आहे तो लेफ्ट कडून घ्यायचा असतो. समजतंय. आता इकडे बघा, इकडून रे ऑफ लाईट घेतला तर कसं येणार सांगा, हा जो आहे रेडियस ऑफ कर्वेचर R1 जे आहे ती +20 येणार. बरोबर. कारण बघा कॉन्व्हेक्स पार्ट वरती पडला. आणि रेडियस ऑफ कर्वेचर R2 ही सुद्धा कशी येणार आहे, +20 येणार. कारण कॉन्व्हेक्स पार्ट वरतीच इन्सिडेंट रे पडतोय म्हटल्यानंतर दोन्ही प्लसच येणार. +60 येणार, हा +20 येणार. चला व्हॅल्यू टाकूया. 1/f इज इक्वल टू कसं येणार सांगा, 4/3 मायनस 1 इंटू ब्रॅकेट 1/20 मायनस 1/60. ओके. मग सांगा कसं येणार, 1/3 इंटू ब्रॅकेट इथं कसं येणार सांगा, 60 मायनस 20/1200. समजतंय का. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 60 मायनस 20/60 इंटू 20. मग कसं येणार सांगा, 1/3 इंटू ब्रॅकेट 60 मायनस 20 40 अपॉन किती येणार, 1200. ओके. ह्या 0 बरोबर हे 0 पळून गेले. राहिलं काय सांगा, हा जो आहे 4 ने ह्या कितीला 120 ला डिवाइड केलं, किती येणार सांगा, 30 येणार. समजतंय. कसं येणार, 1/3 इंटू 30 90. 1/f इज इक्वल टू 90. f इज इक्वल टू किती येणार, 90 सेंटीमीटर. लक्षात घ्या. बरेच वेळा असं होतं की विद्यार्थी 1/90 हेच आन्सर करतात. ऍक्च्युअली आपल्याला फोकल लेंथ काढायची आहे, 1/f निघणार नाही. 1/f काढायचं नाही आपल्याला. लक्षात. ह्या फॉर्म्युल्याने फक्त काय निघणार, 1/f निघणार आहे. समजतंय. आठवणीने शेवटी काय करायचं आहे, फोकल लेंथ फाइंड आउट करायची.
इकडे बघा, इकडे कॉन्केव्ह मिरर दिले, कॉन्केव्ह लेन्स दिलेले आहे, रेडियस ऑफ कर्वेचर बघा व्यवस्थित आहे. ह्याच्यावरती जर घेतला आपण R1 इज इक्वल टू काय घेणार, कॉन्केव्ह पार्ट वरती पडतोय -20, R2 इज इक्वल टू काय घेणार, कॉन्व्हेक्स पार्ट वरती रे ऑफ लाईट पडतोय +20. बरोबर. मग कसं येणार सांगा, 1/f इज इक्वल टू 4/3 -1 इंटू ब्रॅकेट 1/R1 किती आहे -20 -1/R2 किती आहे 20. ओके. मग कसं येणार सांगा, 1/3 इंटू ब्रॅकेट, हे बघा आता दोघांचा पण कसं ऍक्च्युली हा झाला -1/20 -1/20. बरोबर. मग कसं येणार 1/3 इंटू ब्रॅकेट -2/20. समजते सगळ्यांना. 1/3 इंटू ब्रॅकेट इथं काय ना -1/2 ने 20 ला डिवाइड केला काय ना 10. मग येणार काय आन्सर सांगा फायनल -1/30. बरोबर. ही झाली 1/f. मग फोकल लेंथ किती होणार -30 सेंटीमीटर. लक्षात बघा, कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कशी असते, निगेटिव्ह असते. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. आणि कॉन्व्हेक्स लेन्स असेल, कॉन्व्हेक्स सगळ्या टाईपचे, मग इक्विकॉन्व्हेक्स असो, बायकॉन्व्हेक्स असो किंवा प्लेनो कॉन्व्हेक्स असो किंवा केओ कॉन्व्हेक्स असो, फोकल लेंथ कशा आल्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. समजतंय. रेडियस ऑफ कर्वेचरचं साइन कन्व्हेन्शन वापरायला आठवणीनं, नाहीतर ते रेडियस ऑफ कर्वेचरचं साइन कन्व्हेन्शन नाही वापरलं, आहे तशाच व्हॅल्यू टाकल्या, मग उत्तर चुकणार. समजतंय. आता सेम प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी फक्त चेंज करतोय, 3/2 करतोय, बाकीच्या सगळ्या आहेत तशाच डायग्राम घ्यायच्या. समजतंय. फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती करतोय 3/2 करतोय, आणि हवेमध्येच लेन्स ठेवल्या आहे त्याच रेडियस ऑफ कर्वेचर आहे तशाच डायग्राम तुम्ही फाइंड आउट करायचे फोकल लेंथ. तर मित्रांनो, हे झालं बेसिक प्रॉब्लेम्स, लेवल 1 चे प्रॉब्लेम्स आहेत, सिंगेज मधले प्रॉब्लेम्स आहेत. कशावरती डिपेंड असणारे फोकल लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला उपयोगाचे असणारे लेन्सच्या केसमध्ये. तर अजून ह्याच्यावरती अजून इंटरेस्टिंग पार्ट येणं बाकी आहे लेन्सच्या केसमध्ये, ते आपण येणाऱ्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये चेक करू. ठीक आहे. थँक्यू.